गेल्या 40 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या शांतीनगर झोपडपट्टीतील 100 कुटुंबांच्या घरांवर पहाटेच्या अंधारात बुलडोझर चालवून त्यांना रस्त्यावर आणल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय। घरं उद्ध्वस्त झाली, संसार उघड्यावर आला, मात्र प्रशासनाकडून अजूनही ठोस निर्णय न झाल्यानं रहिवाशांनी बेमुदत बिऱ्हाड आंदोलनाचा यलगार पुकारलाय। या अन्यायाविरोधात रवी अहिरे आणि गणेश खंदारे यांचं आमरण उपोषण 4थ्या दिवसात दाखल झालंय। आंदोलनाला रिपब्लिकन सेना जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे आणि भीम आर्मी आझाद समाज पार्टी युवा प्रदेश अध्यक्ष संदीप मोरे, मुकेश गांगुर्डे यांचा जाहीर पाठिंबा मिळतोय। निवडणुकीच्या काळात मोठमोठी आश्वासनं देणारे लोकप्रतिनिधी आता कुठे आहेत, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केलाय। नागरिकांच्या मतांची गरज असताना दारात येणारे प्रतिनिधी आज नागरिक बेघर झाल्यावर मात्र आंदोलनस्थळी दिसत नसल्याची तीव्र नाराजी व्यक्त होतीये। 4 नगरसेवकांपैकी नगरसेवक किरण राजवाड आणि नगरसेवक नितीन दातीर यांनी भूमिका घेतली असली तरी उर्वरित 2 नगरसेवकांनी मौन बाळगल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। 4 दिवसापासून आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाचा कानाडोळा, ना चर्चा ना तोडगा ना अधिकृत भूमिका, त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी आता आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिलाय। नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनकर्ते प्रशांत खरात यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधलाय। 40 वर्षाच्या जागेवर नागरिक राहत होते त्या नागरिकांना एका रात्रीत बेघर करण्यात आलं। झोपडपट्टी कायदा अस्तित्वात असतानाही ही कारवाई करण्यात आली। हा केवळ घरांचा प्रश्न नाही तर गरिबांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। तत्काळ आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। तसंच शांतीनगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालिका माता मंदिराला संरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलन दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असाही इशारा देण्यात आलाय। आता 100 बेघर कुटुंबांचा आक्रोश प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचतो का की आंदोलन आणखी चिघळतं, याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। गेल्या 4 दिवसापासून बिऱ्हाड आंदोलन चालू आहे। नेमकं आपली काय भूमिका आहे, काय सांगाल? या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या आदेशानुसार आम्ही भीम आर्मी आझाद समाज पार्टीच्या वतीने या बिऱ्हाड आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता आणि आम्ही सक्रिय या आंदोलनामध्ये 4 दिवस झाले सोबत आहोत। आज आम्ही काल मीडियाच्या माध्यमातून आम्ही या सरकारला आणि या प्रादेशिक अधिकारी यांना इशारा दिला होता की जर 11 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत या संदर्भात काही निर्णय झाला नाही तर आम्ही या सर्व नागरिकांचं बिऱ्हाड घेऊन आम्ही प्रादेशिक अधिकारी यांच्या दालनामध्ये आज जाणार आहोत। अजूनपर्यंतही आमच्यापर्यंत कुठलाही अधिकारी आलेला नाही आहे। या जातीवादी मनोवादी सरकारने जवळपास 100 कुटुंबांना ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बेघर केलेलं आहे। त्यांची कुठलीही पर्यायी व्यवस्था केलेली नाही। एका बाजूला देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आश्वासित करतात की 2011 पूर्वीच्या ज्या झोपडपट्ट्या आहेत त्या आम्ही नियमित करतोय आणि दुसऱ्या बाजूला नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या नावाखाली व बिल्डरांच्या उद्योगपतींच्या घशात हा भूखंड घालण्यासाठी या ठिकाणी 100 परिवारांना त्यांनी बेघर केलेला आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात असा निषेध करतो। या सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये फरक आहे। हे फसवं सरकार आहे। या फसव्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज आम्ही 12 वाजेपर्यंतचा वेळ या सरकारला, या प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिलेला होता। अजूनपर्यंत आमच्याकडे कोणताही अधिकारी आलेला नाही, आमची विचारपूस केलेली नाही आहे की पुढील काय भूमिका असेल। त्यामुळं आम्ही थोड्याच वेळामध्ये आमचे सर्व आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या वतीने सर्व आम्ही हे बिऱ्हाड उचलून, हा संसार उचलून प्रादेशिक अधिकारी जो AC मध्ये बसला आहे आणि माझी माय माऊली जनता रस्त्यावर उन्हामध्ये बसलेली आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज त्या प्रादेशिक अधिकारी यांच्या दालनामध्ये घुसणार आहोत। जय भीम, जय भारत। शांतीनगर, रमाबाई नगर या वस्तीत राहतो। तरी माझं म्हणणं एक आहे, नाशिकमध्ये सुविधा चालू आहे, सर्व नाशिक स्वच्छ करायचं। कुंभमेळ्याचा टाईम आलेला आहे। त्याच्यात नाशिक आपलं स्वच्छ झालं पाहिजे, चांगलं झालं, सुविधा झाल्या पाहिजे। त्याच्यासाठी नगरपालिका सर्व सरकार नाशिकमध्ये काम करू राहिले आणि गरिबाचे झोपड्या मोडण्याचे, गरिबाला उद्ध्वस्त करण्याचे, त्यांचे मुलं बाळं उन्हात पावसामध्ये उभे करायचे, त्या मुलाची काही काळजी आहे का? माझं म्हणणं आहे की या गरिबाला आम्हाला जाग्यावर घर भेटले पाहिजे।
न्याय मिळाला पाहिजे आणि नाही जर न्याय मिळाला तर आम्ही उपोषण सोडणार नाही. भाऊ नेमकं काय मागणी आहे, काय सांगाल? ऐन पावसाळ्याच्या दिवसात 2 तारखेला शांतीनगर या ठिकाणी 40 वर्षापासून राहत असलेल्या वस्तीला कुठलीही पूर्वकल्पना देता सकाळी 6 वाजता अतिक्रमण राबवून यांची घरं तोडण्यात आलेली आहेत आणि ह्या लोकांना बेघर करण्यात आलेलं आहे. कायदा सांगतो की पावसाचं अतिक्रमण राबवता येत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की शासन सांगतं की 2011 पूर्वीच्या ज्या हे झोपडपट्ट्या असेल त्यांना आम्ही कायदेशीर संरक्षण देऊ यासाठी जी देखील काढण्यात आलेला आहे. आता कायदा पारित करण्यात आलेला आहे तरी देखील 40 वर्षापासून स्थायिक असलेल्या ह्या झोपडपट्टीला कुठलीही पूर्वकल्पना देता यांची घरं बेघर करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात त्यांचे पूर्ण हाल झालेले आहेत. त्यांचं पूर्ण साहित्य आणि घर राशन पाण्यासहित खराब झालेलं आहे आणि यांना कुठेही निवारा नाही. त्यामुळे आज ह्या शासनाच्या हुकुमशाही धोरणाविरोधात आज आमचं बिराड आंदोलन चालू आहे. आज 4था दिवस आहे आणि आमचे रविभाऊ आयरे व गणेशजी खांदारे हे 4 दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत. तरी देखील शासनाने अद्याप कुठलीही प्रकारची दखल घेतली नाही. तर शासनाला आमचा इशारा आहे, तात्काळ आमच्या मागण्या मान्य करा. तिथे आमचं 40 वर्षापासून पूर्णकृती पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तिथे एक कालीमाता मंदिर आहे. त्यांना संरक्षण देऊन त्यांना कुठल्या प्रकारे न हलवता त्यांना कायदेशीर सुरक्षा देण्यात यावी आणि आमच्या जे रहिवासी आहेत त्यांना 5 एकर जागा मंजूर करून द्यावी. हाऊसिंग सोसायटी शांतीनगर मागासवर्गीय दुर्गम संस्था यांना ही जागा द्यावी अशी आमची मागणी आहे. या संदर्भात काही अधिकाऱ्यांशी काही बोलणं झालं आहे का? प्रादेशिक अधिकारी दीपक पाटील साहेब यांच्याशी बोलणं झालेलं आहे. परंतु वरच्या लेवलला चर्चा करत आहेत. लवकरच निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. बघूया आता पुढचा पवित्रा काय असणार आहे आपला? आमच्या मागण्या लवकर पूर्ण काय झाल्या नाही आणि आमच्या आंदोलनाला कोणाला काही झालं सर्वस्वी जबाबदार दीपक पाटील साहेब असतील आणि होणाऱ्या परिणामात आम्ही आंदोलन तीव्र करूया. आज काही महिलांचं आत्मदहन आहे ते त्यांचे आत्मदहन करणार आहे. काय त्यांच्या जीवाला काय झालं तर प्रशासन जबाबदार आहे. काय सांगाल? काय सांगाल? आज 4था दिवस आहे आंदोलनाचा, काय सांगाल? आज उपोषणाचा 4था दिवस आहे. पण आता आम्ही 10 एप्रिल 2026ला पण आता मागच्या महिन्यात उपोषण केलं होतं. 13 तारखेला आम्हाला असंच आश्वासन देऊन उपोषण सोडलं होतं का वरिष्ठांची आम्ही चर्चा करू आणि तुमच्या मागणीला आम्ही वाटचाल लावू. आणि नोव्हेंबर महिन्यापासून आमचं आत्ता बी तिथं ज्या शांतीनगर वसाहत तिथं साखळी उपोषण चालू आहे त्याची बी दखल घेतली नाही. आणि त्या 19 तारखेला साहेबांनी आमच्या दालनात मीटिंग लावली उपोषणाविषयी का आम्ही वरिष्ठांची चर्चा करू आणि तुम्हाला कायमस्वरूपी म्हणा वरून जो आदेश येईल तो आदेश आम्ही बेघर करणार नाही. पण आम्हाला आता बेघर करणार नाही असं आश्वासन देऊन आणि त्याच्यानंतर 2 तारखेला कुठलंही आम्हाला नोटीस न देता सकाळी 6 वाजायला आमच्या झोपड्या तोडण्यात आल्या आणि आमचा ऐन पावसाळ्याच्या वेळेस आमच्यावर अन्याय करण्यात आला. साधारणतः किती घरं आहे तिथं, किती कुटुंब आहे? सरासरी जवळजवळ 200 कुटुंब आहेत. हे सगळेच उठवले का? सगळे डायरेक्ट बेघर गेले. आता पुढचा पवित्रा काय असणार आहे आपला? पुढचा पवित्रा आता असा असणार आहे का शासनाने घटनेत आहे अन्न वस्त्र निवारा आणि हा निवारा कायद्याने दिलाच पाहिजे आम्हाला. नाही दिला तर मग आम्हाला भगतसिंग राजगुरू यांच्यासारखी भूमिका घ्यावं लागेल. परत आझादी, कारण की इंग्रजांचं संविधान न्यूज, सातपूर.